नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय गणित यामधील 9वा पाठ आहे आपला शाब्दिक उदाहरणे बेरीज वजाबाकी यामधील आपण आता याच्यामध्ये तिसरा स्वाध्याय सुरू आहे। तर पहिला आपण बेरीज वजाबाकी त्याचे स्वाध्याय सोडून घेतलेले आहेत। तर आता आपल्या तिसऱ्या स्वाध्यायामध्ये काय आहे, बेरीज व वजाबाकी अशी मिश्र उदाहरणे आहेत याच्यामध्ये। तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, हा आपला पेज नंबर 49 वरील स्वाध्याय पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे, तर एकाच प्रश्नामध्ये बेरीज आणि वजाबाकी अशा दोन्ही क्रिया करायच्या आहेत। मग ते तुम्हाला समजायला पाहिजे की बेरीज कुठे करायची आणि वजाबाकी कुठे करायची। जर आता तुम्ही 4थीला आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला बेरीज वजाबाकी ते येते करायला, पण शाब्दिक उदाहरणे आले असतील तर बेरीज कुठे करायची आणि वजाबाकी कुठे करायची एवढं लक्षात येत नाही। त्याच्यासाठी मी सांगते ते याच्यामध्ये ती नीट लक्ष द्या। तर पहिला प्रश्न काय आहे, रोहनने संगणक खरेदीसाठी 27,658 रुपये आणि प्रिंटर स्कॅनर आणि 16,000 यासाठी 16,478 रुपये खर्च केले। या साहित्याची बांधाबांध वाहतूक यासाठी काही खर्च झाला। रोहनला एकूण 47,000 रुपये खर्च आला, तर त्याने बांधाबांध व वाहतुकीसाठी किती खर्च केला। म्हणजे रोहनने एक संगणक खरेदी केली, मग त्याच्यासाठी एक समजा त्याला हा संगणक खरेदी केला त्यानं, ही संगणक खरेदी करायला त्याची एवढी रक्कम गेली। नंतर त्याच्या दुसरी रक्कम कशासाठी गेली, तर प्रिंटर स्कॅनरसाठी ही एवढी रक्कम गेली। आणि त्याने बांधाबांध आणि वाहतूकसाठी काय खर्च झाला आणि त्याच्या एकूण आपल्याला काय केलं, इथं काहीतरी खर्च झाला असेल। मग असा एकूण खर्च मिळून इथं त्यांनी खर्च दिलेला आहे। म्हणजे ही संख्या दिलेली असताना जर ही संख्या विचारली कधी पण, तर तुम्ही काय करायचं, ह्या दोन्हींची बेरीज करायची आणि ती ह्या संख्येमधून वजा केली का मग ही संख्या भेटेल आपल्याला। मग त्याच्यासाठी पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, संगणक खरेदीसाठी 27,000। मग एकूण अगोदर आपल्याला किती खर्च झाला तो आपण करून घेणार आणि तो एकूण रकमेमधून वजा करणार। मग त्याच्यासाठी पहिल्यांदा 27,658 अधिक 16,478 यांची बेरीज करून घेऊ आपण। तर याच्यामध्ये बेरीज केल्यानंतर काय येईल उत्तर आपलं, 8 आणि 8 16, हातच्याले 1, 5 आणि 7 12 आणि 1 13, हातच्याले 1, 6 आणि 4 10 आणि 1 11, 7 आणि 6 13, हातचा 1 14, हातच्याले 1 2 अधिक 1 3 आणि वरचा हातचा 1 4। म्हणजे 44,136 या दोन्हींसाठी खर्च झाला। तर रोहनला एकूण 47,000 रुपये खर्च आला। मग आपण आता एकूण खर्चामधून ही एक आत्ता झालेली आपल्याला लक्षात आलेली एवढी संख्या वजा करून घेऊ। मग 47,000 वजा 44,136। मग आता शून्य असतील तर इथं वजाबाकीमध्ये गडबड नको, ह्याच्यामध्ये खूप मुलांचं चुकतं। तर ह्याच्यामध्ये बघा शून्यमधून 6 जात नाहीत, मग आपल्याला ह्या शून्य ही शेजारच्या संख्येकडून आपण हातचा घेत असतो। मग इथं पण शून्य इथं पण शून्य, म्हणून अगोदर काय करू आपण, ह्या 6 कडून ह्या शून्याला हातचा घेऊ। मग 7 मधून 1 गेली इथं राहतील 6, इथं होतील मग 10, नंतर एक हातचा इकडे गेला इथं राहतील 9, इथं होतील 10, नंतर एक इकडे हातचा गेला इथं होतील 9, इथं राहतील 10, 10 मधून 6 गेले 4, 9 मधून 3 गेले 6, 9 मधून 1 गेले 8 आणि 6 मधून 4 गेले 2, 4 मधून 4 गेले 0। म्हणजेच 2,864 हा ही संख्या आलेली, म्हणजे हे उत्तर आले। तर हे काय आहे आपलं, तर हे साहित्यांची बांधाबांध व वाहतूक यासाठी आलेला खर्च आहे। तर त्याने बांधाबांध व वाहतुकीसाठी किती खर्च केला, तर मग इथं शेवटी एक शाब्दिक उदाहरणामध्ये एक ओळ लिहायला विसरायची नाही। तर रोहनने बांधाबांध व वाहतुकीसाठी 2,864 रुपये खर्च केला। कितीने जास्त किती उरले म्हणलं का वजाबाकी करायची, एकूण शब्द आला का बेरीज करायची।
मग दुसरा प्रश्न काय आहे, एका रोपवाटिकेत 32,140 रोपे तयार करण्यात आली, त्यापैकी 12,789 आंब्याची रोपे, 10,423 सागवानाची रोपे व बाकीची इतर प्रकारची रोपे होती. तर इतर प्रकारची रोपे किती होती, म्हणजे ह्याच्यासारखंच आहे. एका रोपवाटिकेत 32,140 म्हणजे एकूण आहेत, हेच इथं लिहावं लागेल आपल्याला 32,140. त्यापैकी इथं लिहावं लागेल 12,789 आंब्याची रोपे आणि इथं सागवानाची लिहावं लागतील आणि ही इतर विचारले. मग आपण काय करू, आपण सुरुवातीला आंब्यांची रोपे आणि सागवानांची रोपे यांच्या अगोदर बेरीज करू. म्हणजेच 12,789 अधिक 10,423. मग यांची बेरीज केल्यानंतर काय, 9 आणि 3 12, हातच्या 1 8 आणि 2 10 आणि 1 11, 7 आणि 4 11 आणि हातचा 1 12, हातच्या 1 2 अधिक 1 3, 1 आणि 1 2. म्हणजे ह्या दोन्हींची मिळून 23,212 झाली. तर आता एकूण किती आहेत म्हणले आपल्याला, एकूण 32,140 आहेत. एकूण 32,140 रुपये आहेत. त्याच्यामधून आपण हे 23,212 म्हणजे हे आंब्याची आणि सागवानाची वजा केली तर इतर रोपे भेटतील आपल्याला. तर 0मधून 2 जात नाहीत म्हणून आपल्याला 3, इथं 10, हातचा घेतला आपण, 10मधून 2 गेले 8, 3मधून 1 गेले 2, 1मधून जात नाहीत म्हणून इथं राहिले 1, इथं झाले 11, 11मधून 2 गेले 9, 1मधून 3 जात नाहीत, इथं 2 राहिले, इथं 11 होतील, 11मधून 3 गेले 2मधून 2 गेले 0, म्हणजेच 8,928. इतर प्रकारची रोपे किती होती मग, इतर प्रकारची रोपे 8,928 होती. आता आपला तिसरा प्रश्न आहे, एका खेळाच्या मैदानाची आसन क्षमता 20,750 आहे. एका सामन्याच्या वेळी 8,500 स्त्रिया व 11,200 पुरुष होते, तर किती आसने रिकामी होती. मग ही एकूण क्षमता दिलेली आहे आणि ह्या दोन्हींची आपण बेरीज करून ह्याच्यामधून ती वजा केली की रिकामी आसने आपल्याला भेटतील. मग सुरुवातीला काय करावं लागेल, स्त्री आणि पुरुष यांची बेरीज करावी लागेल. मग काय येईल, स्त्रियांची संख्या किती आहे 8,500 अधिक पुरुषांचे 11,200, 11,200. 0मधून 0, 0 अधिक 0 0 0, 5मधून 2 गेले 7, 8 अधिक 1 9 आणि 1 अशी 1, म्हणजे 19,700 दोन्हींची संख्या झाली. एकूण आसन क्षमता किती होती, 20,750 होती. मग त्याच्यामधून आपल्याला ही 19,700 एकूण स्त्री व पुरुषांची आसन क्षमता आपल्याला बेरीज करून आलेल्या उत्तरांचं जर ह्याच्यामधून वजाबाकी केली तर रिकामी आसने किती होते ते लक्षात येईल. 0मधून 0 गेले 0, 5मधून 0 गेले 5, 7मधून 7 गेले 0, 0मधून जात नाहीत मग इथं 1 राहिले, इथं 10 झाले, 10मधून 9 गेले 1, 1मधून 1 गेले 0, म्हणजे 1,050 आलं आपलं. तर तर किती आसने रिकामी होती, तर 1,050 आसने रिकामी होती. त्याच्यानंतर आपला पुढचा चौथा प्रश्न आहे, रामभाऊजवळ 15,000 रुपये होते. त्यांनी 8,570 रुपयांचा कडबा, 4,950 रुपयाचे पशुखाद्य खरेदी केले, तर त्यांच्याजवळ किती रुपये उरले, म्हणजे एकूण एवढे त्यांचे रुपये होते. मग त्यांनी कडब्यासाठी एवढे खर्च केले, तर ह्या दोन्हींची आपल्याला बेरीज करावी लागेल आणि ती ह्याच्यामधून वजा करावं लागेल. मग त्यांच्याजवळ उरलेले आपल्याला रक्कम समजेल. मग सुरुवातीला काय करू आपण, कडबा आणि पशुखाद्यांची बेरीज करू. 8,570 अधिक 4,950 यांची जर बेरीज केली आपण
तर 0 अधिक 0 0, 7 अधिक 5 12, हातच्याला 1, 5 आणि 1 9 आणि 1 10 आणि 5 15, हातच्याला 1, 8 अधिक 4 12 आणि 1 13, म्हणजे 13,520 रुपये त्यांनी पशुखाद्य आणि कडव्यासाठी खर्च केले. तर एकूण त्यांच्यापाशी किती रुपये होते? 15,000 होते. तर मग 15,000 वजा 13,520 करावं लागेल. मग काय येईल? 0मधून 0 गेले 0, आता इथं 4 राहतील, इथं 10 होतील, नंतर इथं 9 राहतील, इथं 10, 10मधून 2 गेले 8, 9मधून 5 गेले 4, 4मधून 3 गेले 1 आणि 1मधून 1 गेले 0, म्हणजे त्यांच्याजवळ किती? रामभाऊजवळ 1,000, रामभाऊ जवळ 1,480 रुपये उरले. त्याच्यानंतर पुढचा 5वा प्रश्न आहे. ललिताबेन यांनी एका हॉस्पिटलला 75,000 रुपये देणगी दिली. त्यातून 47,500 रुपयांची उपकरणे आणि 18,240 रुपयांची औषधे खरेदी केली. तर किती रक्कम शिल्लक राहिली? तर ही एकूण रक्कम आहे. त्याच्यामधले थोडे ह्याच्यासाठी खर्च केले, उपकरणांसाठी आणि औषधांसाठी. मग या दोन्हींची बेरीज करावी लागेल आणि ते ह्याच्यामधून वजा करावं लागेल. मग काय येईल आपलं उत्तर? 47,500 अधिक 18,240, 18,240. मग याच्यामधून 0 अधिक 0 0, 0 अधिक 4 4, 5 अधिक 2 7, 7 आणि 8 15, 4 आणि 1 5 आणि 1 6, म्हणजे 65,740 एकूण खर्च झाला. आणि एकूण मग किती रुपये होते? 75,000 वजा 65,740. मग 0मधून 0 गेले 0, इथं राहिले 4, इथं 9, इथं 10, 10मधून 4 गेले 6, 9मधून 7 गेले 2, 4मधून जात नाहीत, मग इथं 6 राहिले, इथं 14 झाले, 14मधून 5 गेले 9 आणि 6मधून 6 गेले 0, म्हणजे किती रक्कम शिल्लक राहिली? तर 9,260 रुपये रक्कम शिल्लक राहिली. तर अशा प्रकारे आपला हा स्वाध्याय सोडून पूर्ण झालेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.